च्या अशा लुसलुसीत पुरणपोळ्या पारंपरिक पद्धतीने घेऊन आलेली आहे। तर पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची आणि काही टिप्स आहे याच्या छान पुरण बनवायसाठी, तर मी तुम्हाला ह्या टिप्स आज शेअर करणार आहे। चला तर सुरुवात करूया आपण पुरण बनवायसाठी। तर मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे, 1 ग्लास चण्याची डाळ आहे ही, त्याचप्रमाणे 1 वाटी आहे आणि आपल्याला या 1 चमचा तांदूळ टाकायचे आहे। तुम्ही कोणते पण तांदूळ यूज करू शकता, त्यामुळे पुरण सॉफ्ट येतं। तर हे बघा, मी स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे। आपल्याला दोन्ही पण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता आपल्याला कुकर ठेवायचं आहे गॅसवर। तर मी इथे कुकर ठेवलेला आहे गॅसवर कुकर ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला डाळ शिजायसाठी 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। तर मी डाळमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला डाळ आणि ते तांदूळ घालून घ्यायचे आहे आणि नरम होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। आपल्याला डाळ नरम होईपर्यंत शिजवायची आहे, जेणेकरून पुरण असं सॉफ्ट होईल, नाही तर त्यामध्ये दाणे दाणे राहतात। तर हे बघा, आपलं पुरण झालेलं आहे इथं म्हणजे पुरणाची डाळ शिजलेली आहे इथे। तर छान अशी डाळ शिजून झालेली आहे। तर तुम्ही म्हणत असं नाही तांदूळ टाकले, पण हे काहीतरी टिप्स आहे म्हणून मी याच्यामध्ये तांदूळ तुम्हाला म्हणलं होतं ना, काही टिप्ससोबत मी तुम्हाला आज पुरण कसं बनवायचं हे सुद्धा सांगणार आहे। तर हे बघा, छान चोपडं होते तांदूळामुळे। तर आता मी याला मिक्सरमधून काढून घेणार। तर मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये मी पूर्ण बेटर टाकून घेते हे डाळ आणि आपल्याला हे पूर्ण चोपडं होईपर्यंत मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। चला तर पटापट मी काढून घेते। तर हे बघा, मी पूर्ण काढून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण डाळ जी आहे ती मिक्सरमधून काढून घ्यायची आहे। तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तर तुम्ही पुरण यंत्रामध्ये पण तुम्ही काढू शकता आणि तुमच्याकडे पुरण यंत्र जर असेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा पुरण करू शकता। ते खूप सोप्या पद्धतीने पुरण होते। तर तुम्हाला ते पण सांगणार आहे मी ते कसं करायचं। तर खूप इझी आणि खूप कमी वेळात होऊन जाते ती प्रोसेस। तर हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण पुरण काढून घेतलेलं आहे आणि खूप सॉफ्ट असं झालेलं आहे। तर आता मी एक कढई ठेवते गॅसवर, त्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे, 1-1.5 चमचा। आणि आता आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे। हे बघा, मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे, 2 चमचे किंवा 1 चमचा, आपल्याला जसं वाटेल तसं घालून घ्यायचं, पण तूप घालणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि मेन म्हणजे बुडी लागत नाही। आपलं पुरण जे आहे ते बुडी लागत नाही आणि बुडीसुद्धा लागलं नाही पाहिजे पुरण, ते सुद्धा मी सांगणार आहे। त्याला काय करायचं तर, नाही तर कोणाकोणाचं बुडी लागतात, गळे बनतात। तर गळे न बनण्याचं कारण हे आहे, गळे बनण्याचं कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर हे बघा, मी आता यामध्ये पूर्ण हे जे आहे डाळ आपण बारीक केली ते घालून घेऊया। तर खूप छान असं मस्त होते पुरण। तर मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला हे बघा, असा मी इथे हे घेतलेलं आहे तर याला आपल्याला परतत राहायचं आहे, कंटिन्यू परतत राहायचं आहे। जोपर्यंत आपलं पुरण होत नाही तोपर्यंत कंटिन्यू परतत राहायचं आहे। हेच चुका करतात लेडीज, कारण पुरण ठेवून देतात आणि पलटवत नाही, परतत नाही, मग ते बुडी लागतात किंवा जळतात खालून किंवा गळे बनतात त्याचे। हेच कारण आहे। लेडीजने जरा ध्यान द्यायला पाहिजे, पुरण करताना पूर्ण व्यवस्थितपणे त्याला परतत राहायचं शेवटपर्यंत, तरच पुरण छान बनते आणि मऊ लुसलुसीत असं बनतं पुरण। तर हे बघा, पूर्ण व्यवस्थितपणे असं परतत राहायचं। तर यामध्ये मी आता 1 ग्लास साखर घालणार आहे। आपण 1 ग्लास डाळ घेतली तर 1च ग्लास साखर घ्यायची। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, पण जास्त जर घेतली तर पुरण असं कडक बनतं आणि कमी घेतली तर फार भुरभुरं बनतं। त्याच्यामुळे आपल्याला प्रमाणातच घ्यायचं आहे। तर मी इथे 1 वाटी, हेच वाटी डाळ घेतली होती, तर हेच वाटी साखर घेऊन घेणार आहे। तर तुम्हाला थोडं गोड आणखी लागत असेल तर तुम्ही अर्धी वाटी आणखी घेऊ शकता। तर
अशा प्रकारे आपल्याला पूर्ण साखर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पूर्ण लाल होईपर्यंत, पुरण थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. परतत करून घ्यायचं आहे परत. आणि यामध्ये मी तुम्हाला आणखी एक टिप्स सांगणार आहे. तर कोणती टिप्स आहे मी सांगतेच तुम्हाला. चला पूर्ण व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. तर खूप छान पुरण होते. आता सणवार चालू झालेले आहे, लेडीजला तेच आहे पुरण करणं, पुरणाच्या पोळ्या. गणपती आला आहे, दिवाळी होत आहे, नवरात्र आहे. तर पुरण आपलं शिजायलाच हवं व्यवस्थित. तर हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना काहीतरी टाकणार. तर इथे मी एक गडा गुळाचा घेतलेला आहे, गूळ घातलेला आहे यामध्ये. खूप टेस्टी होतं पुरण यामुळे. तुम्ही करून बघा एक वेळास. तर पूर्ण व्यवस्थितपणे झाल्यावर थोडं गाढं होऊ द्यायचं पुरण. तर हे बघा, पुरण इथे तयार आहे आपलं. अशा प्रकारे पूर्ण आपल्याला पुरण करून घ्यायचं. आणि रंगसुद्धा बघा किती सुरेख रंग आलेला आहे आपल्या पुरणाला. तर अशा प्रकारे पूर्ण पुरण आपल्याला करून घ्यायचं आणि थंड होईपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये काहीच घालायचं नाही. तर हे बघा, मी आता इथे 1 चमचा बारीक विड्याची पूड करून घेतली, ते घातलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही जायफळसुद्धा घालू शकता. तर मी ते जायफळ घातलेलं आहे अर्धा चमचा बारीक करून. आणि आता पूर्ण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. खूप छान सुवास येतो जायफळ आणि इलायचीनी. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पुरण मऊ करून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणत असाल याने कढईला कसा हात लावला, तर मी हे थंड करून घेतलेलं आहे. थंड झाल्यावर अशा प्रकारे बनतं पुरण. आणि आता हे पुरण जे आहे ते पोळी करायसाठी रेडी आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पुरण इथे करून घ्यायचं आहे. तर कशी वाटली पुरणाची रेसिपी तुम्ही कमेंट करून सांगू शकता. चला, आपल्याला आता चपात्या करायच्या आहे, म्हणजे पुरणपोळी करायची आहे. तर मी याच्यासाठी पीठ भिजवून घेते. तर हे बघा, मी इथे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आहे हे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. आणि आता पीठ भिजवायची पण थोडी पद्धत आहे. आपण चपातीसाठी थोडं टाईट भिजवतो, याला पुरणाच्या पोळीसाठी आपल्याला थोडं मऊ आणि एकदम पातळ असं पीठ पाहिजे आहे. तर खूप लुसलुशीत अशी पोळी होती आपली. तर त्याच्यासाठी लुसलुशीतच पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर मी थोडं पाणी घालून यामध्ये व्यवस्थितपणे पूर्ण पीठ भिजवून घेते. एवढ्या 1 वाटीच्या पिठामध्ये आपल्या 4-5 पोळ्या होऊन जातात इझिली. तर हे बघा, मी अशा प्रकारे पूर्ण कणिक भिजवून घेते. खूप सॉफ्ट होते. तर तुम्ही पण ही टिप्स वापरून बघा. कशा झाल्या पुरणपोळ्या तर कमेंट करून नक्की कळवा. करून बघा. तर खूप सुंदर अशी पोळी तयार होणार आहे. तर तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर सॉफ्ट आणि असं करून घ्यायचं. आता याला आपण 5 मिनटं किंवा 10 मिनटं झाकून ठेवायचं, जेणेकरून आणखी याचं जे आहे सॉफ्टपणा होते. तर मी इथे हे पीठ थोडा वेळ झाकून ठेवते आणि मग तुम्हाला परत दाखवते कसं झाले. तर खूप छान असं पीठ होते तयार. आता पारंपरिक पद्धतीने पुरणपोळ्या कसं करायचा म्हणलं तर लेडीजना कशा करायच्या हे सांगणार आहे ना मी. तर हे बघा, पीठ झालेलं आहे रेडी आपलं पुरणपोळीसाठी तयार. तर आता आपण पुरणपोळी करायला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. हे बघा, आपल्याला तूप घेऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत 1 चमचासुद्धा घेऊन घ्यायचा आहे आपल्याला तूप लावायला. तर पीठ खूप छान नरम झालेलं आहे. आता आपल्याला गोळा घ्यायचा आहे. तर आपल्याला ना पुरणपोळीला जास्त गोळा घ्यायचा नाही आहे. जो गोळा आहे तो थोडा घ्यायचा आहे, जेणेकरून पोळी अशी पातळ होईल. तर आपल्याला याला थोडंसं गोल करून हाताने असं, हे मोदकाला कसं आपण मोदकासाठी कसं बनवतो तशा प्रकारे करून घ्यायचं, जेणेकरून पूर्ण साईड करून घ्यायची आहे. व्यवस्थितपणे सारखी आली पाहिजे साईड पूर्ण. किंवा तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता. पण असं घेतलं तर व्यवस्थितपणे पुरण भरलं जातं आणि पोळी फाटतसुद्धा नाही, व्यवस्थित होते. तर हे बघा, पुरण मी इथे दाखवून देते तुम्हाला.
तर पीठ लावून घ्यायचं थोडं आणि यामध्ये आपल्याला चमच्याभर पुरण भरून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्यानुसार पुरण भरू शकता, कमी जास्त. तर खूप छान असं होते. आता आपण याला थोडंसं पीठ लावून घेऊया, जेणेकरून ते फाटणार नाही किंवा चिपकणार नाही. तर आता आपल्याला असं पीठ लावून घेऊन याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. मोदकासारखा जसं बनवतो आपण तशासारखा गोळा बनवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे मी पुन्हा इथे गोळा बनवून घेतला आणि आता आपण चपाती लाटायला सुरुवात करूया. खूप छान होते चपाती. अशी लाटताना पण प्रेस करून लाटायची नाही आहे, जास्त हलक्या हाताने लाटायची, नाही तर पोळी फाटण्याची शक्यता राहते किंवा चिपकू शकते पोळपाटाला. तर लाटताना अशा प्रकारेच लाटायचे. मी जशी लाटत आहे तशाच प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे पूर्ण. तर हे बघा किती छान लाटला चालली आपली पोळी. तोपर्यंत मी तवा ठेवून देते गरम व्हायला. खूप सुंदर अशी सुरेख पोळी झालेली आहे. तर अशी टिप्स वापरा तुम्ही, तुमच्या अजिबात पोळ्या फाटणार नाही किंवा पुरणपोळी लागणार नाही. पूर्ण चपाती लाटून झालेली आहे. आता मी याला तव्यावर टाकणार आहे. तर मी इथे गरम व्हायसाठी तवा ठेवलेला होता. तर हे बघा, आपल्या तव्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे. तव्याला तूप लावून घेऊया आणि यावर आपण चपाती टाकून घेऊ आता, पुरणपोळी. हे बघा, आता पुरणपोळी जेव्हा आपण शेकतो त्या टाईमला आपल्याला वरून सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे आणि फुल फ्लेमवर शेकायची आहे आपल्याला. कमी याच्यावर शेकली तर ती कडक होते आणि अशी खूप वेळ लागते शेकायला. तर आपल्याला फुल फ्लेमवर शेकून घ्यायची आहे, जेणेकरून मऊ होतात चपात्या आणि हे शिजतात पण लवकर. तर हे बघा, आता पूर्ण तूप लावून घ्यायचं आणि परतवून घेतली आहे पोळी. बघा तुम्ही किती छान पोळी झालेली आहे आणि चपात्या हे पुरणपोळ्या फुगतात सुद्धा. खूप छान पद्धतीने जर केल्या तर फुगतात सुद्धा चपात्या. तेच ते पुरणपोळ्या. हे बघा किती छान झालेली आहे आणि याला वेगळा पापुद्रा सुद्धा आलेला आहे. तर पुरणपोळी रेडी आहे. मी आता याला एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेते. तुम्हीच बघा किती छान आणि अशी मऊ लुसलुशीत साजूक तुपाची पोळी आपली तयार आहे. तर मी पटकन आणखी पोळ्या बनवून घेते, म्हणजे चपात्या करून घेते. बघा, पटापट मी सर्व पुरणपोळ्या करून घेते इथे. पुरणपोळी ही पारंपरिक पद्धतीनं अशी बनवायची आणि महाराष्ट्रीयन डिश आहे ही. सर्व सणावाराला आपण पुरणपोळ्या केल्याशिवाय राहत नाही. आपल्याकडे फेमस आहे पुरणपोळी, महाराष्ट्रीयन पुरणपोळी. तर हे बघा, खूप सुंदर असा कलर आलेला आहे पुरणपोळीला आणि अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे. तर खूप सुंदर झालेलं आहे. तर रेसिपी कशी वाटली पुरणपोळीची कमेंट करून कळवा आणि पुन्हाच अशा रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणि ज्यांनी व्हिडिओला शेअर नसेल केलं, कमेंट नसेल केले, लाईक नसेल केलं, त्यांनी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.